नमस्कार, मी डॉक्टर दीपा. कढी भात आवडते, कढी खिचडी आवडते की कढीमध्ये पोळी कुचकरून आवडते? उन्हाळा लागतोय आणि यामधलं तब्येतीसाठी काय चांगलं हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण बघतोय की कढी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच फेवरेट आहे आणि प्रत्येक घरामध्ये कढी ही बनतेच. कारण की खिचडी आणि कढी हे कॉम्बिनेशन खूप आधीपासून चालत आलेलं आहे. खिचडी बनली किंवा भात बनला असेल तर कढी ही आपण बनवतोच. त्याचप्रमाणे एखाद्या वेळेस भाजी विशेष झालेली नसेल अशा वेळेस सुद्धा कढी ही ऑप्शन बरेचशी कडे असतं. त्याचप्रमाणे कधी पराठे केले असतील, धपाटे केले असतील तरी पण त्यासोबत कढी करण्याची पद्धती आहेच. आणि यामध्ये कढी ही कशासोबत खाणे जास्त आरोग्यदायी मानले जाते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हिवाळा लागला की आपण बघतोय की थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला जर झालेला असेल तर आपल्याला छान गरमागरम कढी प्यात असे बरेचसे जण सांगतात. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये कढी पिणं हे जसे आरोग्यासाठी इतकं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे ते उन्हाळ्यातही तितकेच इम्पॉर्टंट आहे. कारण की कढी ही उष्ण आहे आणि उन्हाळा लागला आहे म्हणून कढी पिणे बंद करू नये. त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे जे त्रास होतात ते त्रास कमी करण्यासाठी कढी ही तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि आरोग्यासाठी आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण बघतोय की ज्यांना भूक मंदावते किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा गॅसेसचा त्रास आहे तर अशा लोकांनी तर कढी ही आवर्जून प्यावी. कारण की कढी खिचडी कढी पोळीमध्ये एक असं उत्तम असं स्रोत आहे. प्रीबायोटिक आणि बायोटिकचे असं उत्तम एक कॉम्बिनेशन आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अमिनो ॲसिडची निर्मिती उत्तम प्रकारे होत असते आणि ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी सुद्धा कढी ही खूप फायदेशीर आहे, म्हणजे आरोग्यदायी आहे. कारण की त्यामध्ये बायोटिक आणि प्रीबायोटिक कॉम्बिनेशनचं एक उत्तम असं एक स्रोत आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आरोग्यदायी मानलेली कढी ही तुम्ही उन्हाळ्यातही पिऊ शकता. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.